रिस्क आहे जरा म्हणून, आणि काय नाही. किती छान वाटतं तुम्हाला काय सांगू. ते चाळीत उभे होते समुद्रामध्ये. तर मंडळी, आपण इकडे आंबोलगडला येऊन पोहोचलेलो आहोत. नाटेश्वर मंदिर सरळ गेले चालेल, पण तो रस्ता खराब आहे म्हणून आम्ही पाठवून म्हणजे मार्केट रोडने आलो. तुम्ही जीपीएसवर टाकला तर हरकत नाही, बरोबर तुम्ही इकडे आणून सोडेल तुम्हाला. आणि काहीतरी अराउंड 10-15 मिनिटं लागतात यायला इकडे. आणि छानसा असा नजारा आहे बघणार का इकडे आंबोलगडला. त्याच्या अगोदर आपण जाणार आहे, तर त्याच्या अगोदर आपण स्वयंभू गणेश मंदिरचं दर्शन घेऊ आणि मग तिकडे पुढे जाऊ. कोकणात ना असं अनएक्सप्लोर्ड प्लेसेस फिरायला खूप बरं वाटतं. हे सर्व मी पहिल्यांदा आलो. अडिवरेला आलो मी गेल्या वर्षी, पण आतून कधी नाही आलो आहे, पण आतून फिरतोय. मी जेव्हा हा व्हिडिओ शूट करतोय ना, तर आज आहे संकष्टी आणि आपल्याला स्वयंभू गणपती दर्शन झालेले आहेत. आता याच्यापेक्षा मोठी गोष्ट अजून काय होऊ शकते. आता आपण या स्वयंभू गणपती मंदिर दर्शन घेतलेलं आहे आणि आता आपण जातोय सरळ. फक्त जरा हे एक्सप्लोर करू आणि मग निघू. ऊन आहे म्हणजे सूर्यदेवाचा प्रकोप भरपूर आहे, पण तरी एवढं काय वाटत नाहीये. थंडावा थोडाफार आहे अजून. मस्त आहे रे. इकडे येताना सांभाळून, जास्त पुढे जाऊ नका. जेवढं जमतं तेवढंच जावा. फुकट रिस्क आहे जरा म्हणून, आणि काही नाही. इकडून काय छान दिसतंय, काय छान वाटतंय, किती छान वाटतं तुम्हाला काय सांगू. खरं शब्दात ते मी आखू शकत नाही, एवढं छान वाटतं. ऊन आहे पण एवढं काय वाटत नाही. ऊन किती मस्त वाटतंय बघा. तर आता आपण छानसं आंबोलगड आणि लहानशी ती जेटी डॅप होती आपण बघून निघालोय. पुढे गगनगिरी महाराजचा मठ आहे. तिकडे कॅमेरा अलाउड आहे की नाही माहिती नाही, पण असेल तेव्हा नक्कीच दाखवेन. आता आपण निघूया गगनगिरी महाराजकडे. आपण आलो तिकडून होतो, इकडून आलो की स्ट्रेट यायचं आणि आतमध्ये मठ आहे. जे तुम्हाला मी आता दाखवलं होतं आंबोलगड, तिकडून पुढे आलात हार्डली 5 मिनिट्सवरच आहे गगनगिरी महाराजचं मठ. तुम्हाला येताना मी तो एंट्रन्स दाखवला तर असा डायरेक्ट आतमध्ये येतो.
तुम्ही जो फोटो बघितला असे ते 40 उभे होते समुद्रामध्ये. क्या बात आहे. इकडे येऊन गगनगिरी महाराजमध्ये आतमध्ये कॅमेरा अलाउड होतं. मी तुम्हाला आतून सर्व दाखवलेलं आहे. खूप बरं वाटलं. मन एकदम झालं प्रसन्न. छान आहे वातावरण इकडे. आणि इकडे जागा कुठे मोठी आहे बघा. आता आपण निघूया पुढे आपण जाऊ द्या कड्यावर. तिकडे पाठी जो दिसतो समुद्र किनारा तिकडे आपण जाऊया जरा आणि तिकडेच व्लॉग एंड करेन मी. गगनगिरी महाराजचा मठ पासून एकदम जवळ आहे. 1 मिनिट अंतरावर. हे बघा हेच असेल ऍक्च्युअल मध्ये अंबोलगड. कारण असं गड सारखं वाटतं आणि खाली पाणी आहे. मस्त आहे वातावरण. 1 नंबर आहे. पण गरम होत नाहीये. आपण थंडीमध्ये आलोय म्हणून गरमीमध्ये चांगलं गरम होत असेल पण बरं छान वाटतं जरा. इकडे पाणी बघा. तर मंडळी आपण ह्या ब्लॉगमध्ये बघितलं अंबोलगड तुम्हाला जेट्टी दाखवली, पाणी दाखवलं, स्वयंभू गणेश मंदिर दाखवलं. थोडं पुढे आलं तर आपण बघितलं गगनगिरी महाराजचा मठ आणि त्याच्या बाजूला आता छानसा समुद्र किनारा हे तुम्हाला पाहायला मिळालं या ब्लॉगमध्ये. मस्त एकदम खूप बरं वाटलं असे मंदिर आणि आपलं छानसं आपलं कोकण बघून. अजून पुढे जाणार आहे आपण. तर आता भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. अजून मी काय एक्सप्लोर केलं माहिती नाही. आपण चाललो अडिवरे मंदिरला, अडिवरे महाकाली मंदिरला. तो व्लॉग मी गेल्या वर्षी केला म्हणून पुन्हा करणार नाही. पण जे काय रूल्स रेग्युलेशन असतील त्या मंदिरमध्ये आता या कोविडमुळे ते तुम्हाला सांगेनच मी. त्या अडिवरे महाकाली मंदिर झालं की पुढे काय करू ते तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये बघायला मिळणार आहे. तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, बाजूची घंटावर वाजवा. आणि हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट सांगा. व्लॉगला लाईक आणि शेअर तर नक्कीच करा. तर भेटू आपण नेक्स्ट असा एक शानदार व्लॉगमध्ये. तोपर्यंत खुश राहा आणि हसत राहा. बाय.